चेन्नईहून श्रीनगरला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाईटमध्ये बॉम्बची धमकी दिल्यानंतर आता चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानातही बॉम्बची धमकी देण्यात आली आहे। इंडिगोच्या क्रूला फ्लाईटमध्ये एक नोट सापडली ज्यात बॉम्बे यू लँड अँड बॉम्ब ब्लास्ट असं लिहिलं होतं। दरम्यान या धमकीनंतर सगळ्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून विमानाला एकांतात ठेवून त्याचा तपास केला जातोय। तर इंडिगो विमानात बॉम्बची धमकी देण्यात आली असल्याची ही घटना घडली आहे। चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या विमानात धमकी देण्यात आली आहे। इंडिगोच्या एका क्रूला या धमकीची नोट सापडली आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, वारंवार आपल्याला माहिती कळत असेल की आणि अशा घटना पुढे येत आहे की विमान वाहतुकीच्या दरम्यान आणि विमानामध्ये बॉम्ब ठेवण्याच्या धमक्या पुढे येतात। याच प्रकारची एक घटना आज देखील घडलेली आहे। चेन्नईवरून मुंबईला येणाऱ्या इंडिगो विमानातही या प्रकारचं एक कागद सापडला ज्यावरती बॉम्बे बॉम्बे यू लँड बॉम्ब ब्लास्ट अशा प्रकारचं त्याच्यावरती लिहिलेलं होतं। त्याच्या नंतर 8:40 ही मुंबई विमानतळावर आणीबाणी घोषित करण्यात आली आणि त्यानंतर ते ज्या विमानं हे आलं होतं इंडिगोला त्यानंतर त्यांना सुखरूप काढण्यात आलं आणि त्या सगळ्या विमानाला एकांतात ठेवून सगळी चौकशी केली जात आहे, तपासणी केली जात आहे। याच प्रकारे चेन्नईहून श्रीनगरला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये असाच प्रकार उघडकीस आला होता आणि सोबतच अशीच घटना आज पुन्हा चेन्नईहून मुंबईला येणाऱ्या फ्लाईटमध्ये अशाच प्रकारची नोट सापडली आहे। याचा अर्थ असा होतो की की वारंवार अशा प्रकारच्या धमक्या देण्यामागे काय मानसिकता आहे हे देखील चौकशी केली जात आहे। मुंबई पोलीस असो आणि चेन्नई पोलीस या दोघांच्या संयुक्त विद्यमाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे आणि हवाई वाहतूक मंत्रालयाच्या वतीने देखील या संदर्भात निश्चितपणे लक्ष टाकण्यात आलेलं आहे आणि डीजीसीए या संदर्भात काही दिशानिर्देश जारी करण्याची शक्यता आहे। स्टुडिओ। बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। गडचिरोली